जैन विद्यार्थी मित्रांनो, पार्ट फर्स्टमध्ये थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता म्हणून आपण ते लेक्चर स्टॉप केलं होतं. आता आपण त्याचा कंटिन्यू भाग बघत आहोत, संघ आणि त्याचे राज्यक्षेत्राचा. ठीक आहे, तर आपण इथपर्यंत आलो होतो नावामध्ये बदलमध्ये. ठीक आहे, तर आता आपण भारतीय म्हणजे ज्या 56 नंतर जे राज्य निर्माण झाले त्यावर जे क्वेश्चन्स आलेत ते आपण आता बघूया. ठीक आहे, पहिला बघा, भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधाने किंवा विधानाची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. 10व्या घटनादुरुस्तीत दादरा व नगर हवेली प्रदेश भारतात जोडण्यात आले. 11व्या घटनादुरुस्तीत दीव दमण व गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. तर ही 11वी नाहीये, ही कितवी घटनादुरुस्ती आहे? 12वी घटनादुरुस्ती 1962 आहे. म्हणजे हा पर्याय तुमचा रॉंग आहे, हा तुमचा बरोबर आहे. 15व्या घटनादुरुस्तीत केंद्र प्रदेश विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, आता 14वी हा तुम्ही त्याला ऑप्शन देऊ शकता. ठीक आहे, 22व्या घटनानुसार मेघालय राज्याची निर्मिती करण्यात आली. हे पण तुमचा पर्याय बरोबर, म्हणजे ए आणि डी तुमचा ऑप्शन बरोबर आहे. हे सोपा प्रश्न आहे बघा. कोणत्या घटनानुसार कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेलेले आहे? तर आपण पाहिलं 69वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, आता हा जो क्वेश्चन आहे हा थोडा करंट वरला आहे. ठीक आहे, करंट अफेअर वरला क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याच या टॉपिक्स मध्ये हा कव्हर होतो, पण तो करंट टच जास्त आहे. तर बघा, खालील विधाने लक्षात घ्या. 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे 2 जिल्ह्याचा अंतर्भाव आहे. उमंग नरुला हे लडाखचे नायब राज्यपाल होते. आता याच्यामधलं आपल्याला काय अयोग्य कथन ओळखायचे. आता मी याचं एक्सप्लेनेशन या स्लाइडवर दिलेलं आहे बघा. ठीक आहे, 31 ऑक्टोबर 2019 ची अंमलबजावणी हे जे विधान आहे ते योग्य आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जरी कायदा संमत झाला असला तरी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबरलाच आपण काय केलं, लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवलं. म्हणजे 31 ऑक्टोबर ही तारीख परफेक्ट आहे. रचना आणि जिल्हे बघा. विधान ब, लडाख हा विधानसभा नसलेला आहे आणि जम्मू काश्मीरला विधानसभा आहे. ठीक आहे, यात केवळ 2च जिल्ह्याचा समावेश होतो, लेह आणि कारगिल. म्हणजे तुमचं जे विधान बी आहे तो सुद्धा योग्य आहे. आता लेफ्टनंट गव्हर्नर जे आहे सी विधान ते अयोग्य आहे. का? कारण पहिले नायब राज्यपाल जे होते ना ते राधाकृष्ण माथुर होते. ठीक आहे, आणि उमंग नरुला हे काय होते, राज्यपाल नव्हते तर ते त्यांचे सल्लागार होते. म्हणून हे विधान तुमचं चुकीचं आहे. आणि सध्या जे आहे करंट अपडेट जे आहे ते आहे की सध्याचे नायब राज्यपाल जे आहेत ते निवृत्त बी.डी. मिश्रा आहेत, ब्रिगेडियर. ठीक आहे, ते करंटच आहे, जस्ट मी घेतलं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबत खाली विधाने विचारात घ्या. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 53 मध्ये करण्यात आली होती. ठीक आहे, बरोबर आहे. आयोगाच्या प्रमुखपदी फजल हे होते. आयोगाचे अन्य 2 सदस्य व्ही कामत आणि गोविंद वल्लभ, पण हे चुकीचं आहे. पन्नीकर आणि कुंजरू होते. आयोगाने आपला अहवाल 30 डिसेंबर 1954 रोजी स्थापन केला, सपूर्द केला. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला आणि राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1970 पासून अंमलात आला. बघा, हे आपल्याला माहित आहे, हे रॉंग आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, हे पण रॉंग आहे आणि हे पण रॉंग आहे. म्हणजे ब आणि सॉरी हे बरोबर आहे, अ आणि ड हे तुमचं काय झालं, उत्तर झालं. ठीक आहे, योग क्रम लावा योग्य राज्याच्या निर्मितीचा. ठीक आहे, तर योग्य क्रम आहे बघा ड ब क अ. म्हणजे काय, पहिले कोण आलं, 1960. ठीक आहे, नागालँड, मेघालय आणि मग मिझोराम. ठीक आहे, खाली नमूद केलेल्या राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्य दर्जा दिलेला योग्य क्रम कालानुरूप लावायचा वेळेनुसार. ठीक आहे, तर बघा BDAC, बी काय आहे, आंध्र प्रदेश, जे सुरुवातीला सगळ्यात पहिले झालं 1953 मध्ये. ठीक आहे, आंध्र प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र 1960 मध्ये. ठीक आहे, नागालँड आणि मग तुमचं काय आहे, हरियाणा, म्हणजे पंजाब आणि हरियाणा. ठीक आहे, आता बघा हा एक प्रश्न येतो. आपल्याला वाटतं की हा प्रश्न 371 कलम म्हणजे वेगळ्या तरतुदीच्या संदर्भात आहे, तर मला वाटतं ते आपण संघ आणि त्याच्या क्षेत्रामध्येच काउंट केलेलं योग्य राहील. कारण की त्यामध्येच ते कव्हर होतं आणि त्याचा अभ्यास होतो. तुम्ही ते 371 कलम कधी बघणार आणि कधी अभ्यास करणार. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला जास्तीत जास्त हे कलम आणि राज्यच विचारतात, विशेष तरतुदी तेवढ्या विचारल्या जात नाही, पण ते आपण कव्हर करायला. ठीक आहे,
आता भाग 21 मध्ये आणि 371 ते 371 जे मध्ये काही राज्यासाठी आपण काय केले आहेत, विशेष तरतुदी स्पेशल प्रोव्हिजन केलेले आहेत. 371 महाराष्ट्र आणि गुजरात, महाराष्ट्रामधलं विदर्भ आणि मराठवाडा आणि गुजरात मधलं कच्छ आणि सौराष्ट्र यासाठी काय येतात, स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची तिथं नमूद केलेलं आहे. ठीक आहे. कलम 371 हे नागालँड. ठीक आहे. नागा लोकांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथा, नागा रूढी कायदा. ठीक आहे. जमिनीची मालकी हस्तांतर, संसदेच्या कोणताही कायदा राज्याच्या विधानसभेच्या संमतीशिवाय लागू होणार नाही असं आपण प्रोव्हिजन केले, कारण ते जे ट्रायबल लोक आहेत ना त्यांची ती काही कल्चर आहे ते जोपासलं पाहिजे. 371 बी आसाम. ठीक आहे. आसाम मध्ये बघा ट्रायबल एरियामधून निवडून दिलेल्या सदस्याची एक विशेष समिती असते. ठीक आहे. आणि तिचे कामकाज राष्ट्रपतीच्या तरतुदीनुसार केलं जातं. ठीक आहे. तुम्ही फक्त कलम आणि राज्यच लक्षात ठेवायचे, पुढच्या तरतुदी लक्षात ठेवण्याची तेवढी गरज नाही, पण ही तुम्हाला पीपीटी मी देतो, तुम्ही वाचू शकता. 371 सी मणिपूर. ठीक आहे. डोंगराळ भाग जे आहेत त्यासाठी एक विशिष्ट समिती स्थापन केलेली आहे. 371 डी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ठीक आहे. रोजगार आणि नोकरीसाठी विशेष तरतूद आहे. ई फक्त आंध्र प्रदेश. आता इथं केंद्रीय विद्यापीठाची काय करण्यात आलेली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. एफ सिक्कीम. तर सिक्कीम मध्ये बघा किमान 3 सदस्य, का आपल्याला विधानसभेचे जनरल जे आहे ते मॅक्झिमम 500 सदस्य असतात आणि मिनिमम 60 असतात, पण सिक्कीमला अपवाद आहे. ठीक आहे. तर किती आहेत मिनिमम, तिथं 30 सदस्य आहेत. आणि तिथं जे काय आहे तर तिथल्या काही स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स वगैरे दिलेले आहेत. जी मिझोरम. ठीक आहे. बघा आता मिझो लोक जे असतात त्याचे धार्मिक सामाजिक रूढी जे काय आहेत ते आपल्याला काय करायचं, जोपासायचं. ठीक आहे. यच अरुणाचल प्रदेश कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात तरतुदी आहेत. आय गोवा. ठीक आहे. किमान सदस्य संख्या किती राहील, 30 राहील. ठीक आहे. जे कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक कल्याण या प्रदेशासाठी विकास आणि त्या एरियासाठी आरक्षणाची वगैरे तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. क्वेश्चन बघा 371 व त्याच्या उपच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेले राज्य कोणते कोणते. आपल्याला माहिती आहे त्रिपुरा आणि झारखंड हे नाही आहेत. वरचे जे आहेत ते 3 आहेत ऑलरेडी 371 मध्ये कव्हर होतात. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. 2022 चा प्रश्न आहे. राज्यघटनेतील 371 मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथा यावर संदर्भात कोणताही कायदा नागा विधान. बरोबर आहे. मी तुम्हाला ते डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही सांगा नागालँड सर्वाधिक विकसित जिल्हा आहे असं काही नाहीये. तर विधान ए आणि बी बरोबर आहे. मी स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त मी ते वाचलं नाही. ठीक आहे. कारण लेंदी लेक्चर होतं यासाठी. ठीक आहे. तुम्ही वाचू शकता. पीपीटी तुम्हाला टेलिग्रामवर टाकण्यात येईल. ठीक आहे. ते जे होतं कलम 371 स्पेशल प्रोव्हिजन होता, हे स्पेशल स्टेटस आहे, स्पेशल कॅटेगरी स्टेटस इन इंडिया. ठीक आहे. हे पण प्रश्न आलेला आहे, तर हे आपण आता बघूया. विशेष दर्जा काय कंडिशन्स असतात. पहिली कंडिशन बघा, तर 371 घटनेमध्ये पण स्पेशल कॅटेगरी स्टेटस हे घटनेमध्ये नाही. म्हणजे हा पहिला पॉईंट आहे की राज्य घटनेत विशेष दर्जा कोणती तरतूद नाही. मग 1971 मध्ये 5वा वित्त आयोग, 5th फायनान्स कमिशन च्या शिफारशीनुसार गाडगीळ सूत्राचा वापर करून, हा पॉईंट लक्षात घ्या, एनडीसी न म्हणजे राष्ट्रीय विकास परिषदेनं याची सर्वात प्रथम सुरुवात केली. सुरुवातीला आसाम, नागालँड आणि जम्मू काश्मीरला हा दर्जा मिळाला होता. हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 5 निकष आहेत बघा गाडगीळ सूत्राचे. ठीक आहे. डोंगराळ आणि दुर्गम भौगोलिक रचना पाहिजे, कमी लोकसंख्येची घनता किंवा लक्षणीय आदिवासी लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय सीमेवर धोरणात्मक संवेदनशील स्थान आहे, आर्थिक आणि पायाभूत सुविधामध्ये काय मागासलेपण आहे, आणि राज्याच्या आर्थिक उत्पन्नाची मर्यादित आणि कमकुवत स्तोत्र आहेत. हे जर 5 गोष्टी असतील तर तुम्हाला काय मिळेल, स्पेशल कॅटेगरी स्टेटस मिळेल. आता फायदे काय होतात बघा. 90-10 म्हणजे काय, एखादी केंद्र पुरस्कृत स्कीम असली तर 90% केंद्र सरकार खर्च करणार आणि 10% राज्यांनी खर्च करायचे. ठीक आहे. समजलं. पण सामान्य राज्यासाठी किती असते, 60% केंद्र 40% राज्य. हा प्रश्न पण इकॉनॉमिक्स मध्ये पण विचारला जातो. केंद्राच्या एकूण अर्थसंकल्प निधीपैकी 30% निधी या राज्याला राखीव असतो. ठीक आहे. या राज्यांना दिला निधी आर्थिक वर्षाखेर खर्च न झाला तो लॅप्स होत नाही. आता आपल्याला माहित आहे मार्च रश किंवा रूल ऑफ लॅप्स जे आपण संसदेमध्ये बघतो की एका वर्षासाठी जे तुम्हाला पैसे अलोकेट केलेले आहेत
बजेटमध्ये ते जर तुम्ही 31 मार्च पर्यंत खर्चले नाही तर ते लॅप्स होतात, म्हणजे पुन्हा वापस जातात. तर मात्र स्पेशल कॅटेगरी स्टेटचे पैसे वापस होत नाहीत, ते लॅप्स होत नाहीत. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी शुल्क, एक्साईज, सीमा शुल्क आणि प्राप्ती करामध्ये सुद्धा विशेष सर्व मिळेल. सद्यस्थिती आणि 14वा वित्त आयोग. आता बघा, सध्या भारतातील 11 राज्यांना हा दर्जा मिळालेला आहे. त्यामध्ये ईशान्येचे किती आहेत? 8. हिमाचल, उत्तराखंड आणि तत्कालीन जम्मू काश्मीर, जो आता केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. पण 14व्या वित्त आयोगाने यापुढे कोणत्याही नवीन राज्याला विशेष दर्जा न देण्याची शिफारस केलेली आहे. त्याऐवजी राज्यातील केंद्रीय करामध्ये वाटा वाढवला. ठीक आहे. म्हणून जे बिहार आणि आंध्र प्रदेशचा फोटो घेतला होता, त्यांची मागणी होती की आम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेटस द्या, ते मात्र सरकारनं मान्य केलेलं नाही. कारण की कशामुळं? त्याला अडचण येते 14व्या वित्त आयोगाच्या शिफारस. ठीक आहे. क्वेश्चन बघा 2019 मध्ये आलेला आहे. भारतात कोणत्याही राज्याला विशेष दर्जा असलेले राज्य असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद घटनेत समाविष्ट नाही. बरोबर आहे, संविधानात नमूद नाही, फक्त 371 संविधानात नमूद आहे. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्व 1969 साली जम्मू काश्मीर, आसाम आणि लागाय राज्यासाठी विशेष दर्जा असलेले राज्य म्हणून मंजुरी दिली होती. बरोबर आहे. ठीक आहे. केंद्रीय प्रयोजित योजनेत आवश्यक असणाऱ्या निधीपैकी 90% निधी विशेष दर्जा असलेल्या राज्यांना आणि केंद्र शासनाकडून मिळाला जातो हा 60%. म्हणजे काय? जर सेंट्रल स्पॉन्सर स्कीम असेल, स्पेशल कॅटेगरी स्टेटस मध्ये 90% सरकार खर्च करेल, 10% त्या राज्याने करायचं. सामान्य राज्य, समजा महाराष्ट्राला स्पेशल कॅटेगरी स्टेटस नाहीये, पण 371 नुसार आहे हा, पण हे नाही, तर आपल्याला 60% खर्च करावा लागतो. ठीक आहे. तर चुकीचं विधान आहे का एक पण? नाही, सगळे विधान काय बरोबर आहेत. ठीक आहे. आता शेवटचा जो पॉइंट आहे बघा. ठीक आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा विभाग. ठीक आहे. आता याच्यावर एक प्रश्न आलेला आहे आतापर्यंत. ठीक आहे. आता बघा, आपल्याला सर्वांना माहित आहे बेळगाव जो महत्वाचा आहे. ठीक आहे. कारवार असेल, 2-3 जिल्हे जिथं आपल्या इथं मराठी भाषिक आहेत, पण ते प्रदेश कुठे आहे? कर्नाटकमध्ये. तर त्याच्यावर आपण आता एक क्वेश्चन आलेला आहे, त्याची पार्श्वभूमी बघूया आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करू. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि विवादाचे मूळ काय आहे? कशामध्ये? कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. 1956 ला राज्य पुनर्रचना कायदा झाला फजल अली आयोगाच्या शिफारसीनुसार. भाषावर प्रांत रचना झाली. त्यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकी हे बघा, आता 1, 2, 3, 4, 5 या भागात मराठी भाषिक काय होते? जास्त होते. पण मैसूर जे राज्य आहे सध्याचं कर्नाटक, या राज्याला हे जिल्हे जोडण्यात आले. कारण आपल्याला माहित आहे फजल अली आयोगानं स्पष्ट सांगितलं होतं, जिल्हा हा काय असला पाहिजे? महत्वाचा पार्ट असला पाहिजे. कशाचा? भाषाचा. ठीक आहे. पण याला कळालं नाही की जिल्ह्यामध्ये बोलणारे जास्त कोण आहेत? मराठी. ठीक आहे. मग पूर्वी काय होतं? बेळगाव जो होता ना, हा मुंबई प्रांताचा भाग होता. मुंबई प्रांताचा होता, बॉम्बे प्रेसिडेन्सी. महाराष्ट्रातील दावा आणि तत्वे बघा. आता भाषेचा आधार आहे बेळगाव. आता आपल्याला माहिती आहे, जर भाषेनुसार राज्य पुनर्रचना झाली तर बेळगावमध्ये बोलणारे कोण आहेत? सगळे मराठी आहेत. मग ती कुठं असायला पाहिजे? भाग महाराष्ट्रात असायला पाहिजे. लिंग्विस्टिक मेजॉरिटी असून महाराष्ट्राने आपला डावा ठोकलेला आहे. बघा, भाषिक बहुमत आहे, भौगोलिक संलग्नता आहे. ठीक आहे. गाव हा घटक आहे, तिथं जिल्हा हा घटक होता. या तत्वानुसार बेळगाव शहरासह एकूण बघा 814 मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात समाविष्ट करावी अशी राज्याची प्रमुख मागणी आहे. कोणाची? महाराष्ट्राची. कर्नाटकची भूमिका काय? कर्नाटकनं बेळगावचं नाव बदलून बेळगावी केलं बघा, आणि हा एक प्रशासकीय जिल्हा आहे तिथला. आणि आता कर्नाटकनं बेळगाववर आपली पकड मजबूत व्हावी यासाठी अजून काय केलं त्यांनी? जसं महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला भरतं, तसं त्यांचं एक अधिवेशन कर्नाटकचं कुठं भरतं? दुसरी राजधानीच केली त्यांनी. त्याला म्हणलं बघा सुवर्ण विधान सौधा, म्हणजेच त्याला आपण विधानमंडळ म्हणतो. म्हणजे त्याची उपराजधानीच केली काय? बेळगाव. किती कमांड आहे बघा, विचार करा. आता महाजन आयोग स्थापन झाला होता 1966 मध्ये या दोन वादावर तोडगा काढण्यासाठी. ठीक आहे. हे माजी सरन्यायाधीश होते मेहरचंद महाजन, न्यायाधीश म्हणा. ठीक आहे. या आयोगाने बेळगाव कर्नाटकातच ठेवण्याची शिफारस केली. महाराष्ट्राने अहवाल पक्षपाती ठरवून काय केला? फेटाळला. कर्नाटकने त्याचे स्वागत केले. ऑब्व्हियसली जर महाजन आयोग म्हणतोय
की बेळगाव कुठे ठेवा, कर्नाटकमध्येच ठेवा. कसं ठेवणार तिथं जर तुम्ही मराठी भाषिक बोलणारे असतील तर. ठीक आहे. न्यायालयाचा लढा काय बघा आता. हे आता आपलं जे केस आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये काय आहे पेंडिंग. आपल्याला माहित आहे सुप्रीम कोर्टाचं ओरिजिनल ज्युरिडिक्शन असते. राज्यातले जे भांडणं असतात ते पहिले कुठं जातात, सुप्रीम कोर्टात जातात. ठीक आहे. इज ओरिजिनल ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, त्याला आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं म्हणतो. ठीक आहे. बघा, गेली अनेक वर्षे बेळगाव हा सीमा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित होता. तिथून तो कुठे गेला, आता सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे, तर प्रलंबित आहे. ठीक आहे. 331चा वापर करून महाराष्ट्राने 2004 मध्ये, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्र ज्या अंतर्गत 2 राज्यांमध्ये वाद सोडवले जातात त्याचा आधार घेतला सर्वोच्च न्यायालयात हा दावा दाखल केलेला आहे. म्हणजे आता सध्या कुठं पेंडिंग आहे, तर सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. महाराष्ट्र व कर्नाटक यांनी सीमावाद विषयी अयोग्य विधाने शोधा. ठीक आहे. बेळगावर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे, बरोबर आहे. बेळगाव हे हैदराबाद संस्थानात होतं, नाही. कशात होतं, बॉम्बेमध्ये होतं, मुंबईमध्ये होतं. सध्या बेळगाव कर्नाटकमध्ये जिल्हा आहे, बरोबर आहे. गेली अनेक वर्ष जिल्हा पण आहे, उपराजधानी पण आहे. गेली अनेक वर्ष बेळगाव सीमा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात आहे. आता मुंबईमधून कुठे गेलाय तो, सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. म्हणजे उत्तर तुमचं काय येईल, बी आणि डी. ठीक आहे. अयोग्य. ठीक आहे. म्हणजे हे हैदराबादवाला चुकीचं आहे आणि मुंबईवालं चुकीचं आहे. ठीक आहे. चला आपण इथे थांबूया. ठीक आहे. या लेक्चरची पीपीटी मी आपल्या मंथन IAS या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. ठीक आहे. यानंतरचे जे आपले टॉपिक्स राहतील ते सिटिझनशिप आणि त्यानंतर मूलभूत हक्क आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला आपण इथे थांबूया. ठीक आहे. चलो, सर्वांना सर्व काळ शुभेच्छा. हॅव अ नाईस डे.